मुरबाड तालुक्यातील म्हसा परिसरातील मोहगर येथील प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक जाफरभाई कादिर शेख हे येत्या 16 ऑगस्ट रोजी पवित्र हज यात्रेसाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या हज यात्रेनिमित्त शेख परिवाराच्या वतीने मोहगर येथील निवासस्थानी विशेष शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वयाच्या 75व्या वर्षी जाफरभाई शेख पवित्र हज यात्रेला जाणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हिंदू मुस्लिम बांधव, नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या शुभेच्छा समारंभाला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार कथोरे यांनी जाफरभाई शेख यांना हज यात्रेसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की जाफरभाई शेख यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. मुस्लिम समाजासोबतच हिंदू समाजाशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हज यात्रेदरम्यान सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना त्यांनी करावी. त्यांचा हज यात्रेचा प्रवास सुखरूप हो अशा माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंच्या उपस्थितीत मुस्लिम रीतिरिवाजानुसार नमाज आणि विशेष प्रार्थना करण्यात आली. जाफरभाई शेख यांच्या पवित्र हज यात्रेसाठी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक, व्यावसायिक आणि सर्व धर्मियांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणाऱ्या जाफरभाई शेख यांच्या हज यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या या समारंभाला मोठी गर्दी झाली होती. मुरबाडच्या मोहगर येथून सुरू झालेला जाफरभाई शेख यांचा सामाजिक आणि उद्योजकीय प्रवास आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आता पवित्र हज यात्रेसाठी ते रवाना होत असून त्यांच्या या यात्रेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन। मोबाइल में फोटो लेने इस महफिल की खबर न्यूज चैनल तक पहुंच जाए। ओके. सलामी हमारा कह देना सरकार से, सलामी हमारा, सलामी हमारा। ओ है जाने काबा, ओ है शाहिद आलमे, ओ है शाने काबा, वो है शाहिद आलमे। देख के जिनका जलवा झूमे अर्शे आज़मे, देख के जिनका जलवा झूमे अर्शे आज़मे। नबियों में कोई भी नहीं है उनके जैसा न्यारा, कह देना सरकार से सलामी हमारा, सलामी हमारा, कह देना सरकार से सलामी हमारा, सलामी हमारा। और जब माँ अपनी गोद फैला देती है, आ मेरे लाल आ, मेरी गोद में आ, मेरी आगोश में आ, तो बच्चा सारी दुनिया को ठुकरा देता है माँ की गोद के लिए। अगर प्रधानमंत्री भी बुलाए तो बच्चा ठुकरा देगा माँ की गोद के लिए, राष्ट्रपति भी बुलाए तो बच्चा ठुकरा देगा माँ की गोद के लिए। दुनिया का काय शुभेच्छा द्याल? आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं स्थळ निवडत असतो. आपलं आयुष्य जे आहे चांगल्या मार्गाला गेल्यानंतर आपण चांगला मार्ग स्वीकारावा यासाठी खऱ्या अर्थाने आपण प्रार्थना करत असतो. माझे जाफर शेख रविवारपासून आज यात्रेला निघाले. मुरबाड अंबरनाथ तालुक्यातून आपल्या बरेचसे लोक आज यात्रेला जात असतात आणि आताही जाणार आहेत. जाफरनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. मुलाबाळांचं सगळ्यांचं चांगल्या प्रकारचा मार्ग तयार करून आज खऱ्या अर्थाने हजला जाऊन प्रार्थना करणे
की आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभेल अशा प्रकारची त्यांची प्रार्थना राहील. निश्चितपणे जाफरबाई हा केवळ मुस्लिम समाजाचा आहे असं नाही, आपल्या सगळ्या हिंदू धर्मामध्ये त्याचा जिव्हाळ्याचं नातं आहे आणि अशी माणसं ही समाजामध्ये तयार व्हावी अशाच प्रकारच्या त्यांना या चांगल्या स्थळावर जाऊन नतमस्तक होतील, प्रार्थना करतील अशा शुभेच्छा आज यात्रेसाठी मी देतोय. मनापासून जाफरबाईंची जर्नी चांगली व्हावी अशा प्रार्थना करतो आणि